पाठ सरळ, मान सरळ, डोळे बंद. ध्यानापासून सुरुवात करू. कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसू. पद्मासन, वज्रासन, मन शांत. एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे. तीन वेळा आपल्याला ओंकार घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. प्रत्येक वेळी नवीन श्वास भरून घ्यायचा, मगच पुढचा ओंकार सुरू करायचा. श्वास घ्या. अनुलोम विलोमने सुरुवात करू. डावी नाकपुडी बंद करा. उजवीने श्वास घ्या. डाव्या बाजूने सोडून द्यायचा. हाताची बोटांची प्रणव मुद्रा करायची, म्हणजे आधीची 2 बोटं बंद करायची, बाजूची 2 बोटं बाजूला, अंगठा बाजूला. सुरुवातीची 2 बोटं आपण बंद केलीत, 2 जोडून घेतलीत, दोन्ही जवळ. 2 बोटांनी नाक बंद. पुन्हा इकडून उलट दिशेने. चला, आधी नाकपुडी बंद करू. डावी. श्वास घ्या. विरुद्ध बाजूने सोडून देताना जिने घेतला ती बंद करायची. प्रत्येक वेळी दीर्घ श्वास घ्यायचा. 1 सेकंद थांबा, मग विरुद्ध बाजूने सोडून द्या. पुन्हा विरुद्ध बाजूने घ्यायचा आहे. उजवीने सोडून द्यायचा. प्रत्येक वेळी आधीचं सत्र व्यवस्थित पूर्ण केलेलं असल्यानं अजिबात अडचण येणार नाही. जास्त स्पष्टीकरणाची सुद्धा त्यांना आवश्यकता भासणार नाही. रिलॅक्स. 3 वेळा कर्णभ्रमरी घेऊ. दोन्ही अंगठे कानामध्ये, उरलेली बोटं अलगद डोळ्यांवर. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. घेतलेला श्वास ओम किंवा म म्हणत सोडायचा आहे प्रत्येक वेळी. चला, श्वास घ्या.
रिलॅक्स. 3 वेळा स्वतंत्रपणे रेचक घेऊ, मग 3 वेळा कुंभक करू. पाठ सरळ, मान सरळ. पुन्हा दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. जाऊ द्या श्वास बाहेर, नाक बंद, मान खाली. आपण मान खाली घेतली, हा झाला रेचक. आता दोन्ही बंद लावू. मुख्य पोट आत घ्यायचे, हा झाला उड्डाण बंद. ओटी पोटाचे स्नायू आक्रसून आत घेतले की मूलबंद. आपण 3 बंद लावले. मान खाली घेतली, जालंधर बंद. मुख्य पोटात घेतलं उड्डाण बंद आणि ओटी पोटात घेतलं मूलबंद. रेचकात त्रिबंद. पुन्हा परत नवीन श्वास. जाऊ द्या श्वास बाहेर. पुन्हा नाक बंद, मान खाली. पोटात घेऊन दोन्ही बंद लावायचे. ज्यांचा नियमित सराव झालेला असेल त्यांनी त्याच स्थितीमध्ये आपल्या खालच्या हातावरती बोटावर अंक मोजायचे. आपला रेचक कालावधी वाढायला हवा. पुन्हा परत मान सरळ. परत नवीन श्वास घ्या. जाऊ द्या श्वास बाहेर, नाक बंद, मान खाली. पोटात घेत दोन्ही बंद. खालच्या बोटांवर हळुवारपणे अंक मोजायचे एकसारख्या गतीने. जर तुमचे सुरुवातीला 15 अंक होत असतील तर हळूहळू तुमचे अंक वाढायला हवेत. परत नवीन श्वास घेऊ. 3 वेळा कुंभक करू. श्वास घ्या, नाक बंद, मान खाली. पुन्हा पोटात घेत तिन्ही बंद लावू. सफोकेट व्हायला लागलं, परत नवीन श्वास. पुन्हा नाक बंद, मान खाली. डोळे बंद, मन शांत. खांदे सैल सोडून द्या. आणखी एकदा. रिलॅक्स. चला, मांडी थोडी सैलसर घालू. 3 वेळा बंद लावू. आपण पोटासाठी स्वतंत्रपणे बंद लावतो. आपला भार गुडघ्यावर टाकायचा आहे. छान श्वास घ्या. जाऊ द्या श्वास बाहेर. पोटात डोळे बंद, मन शांत. 1 2. मुख्य पोटात घ्यायचे, ओटी पोट आक्रसून आत घ्यायचे. 2 3 4 5. रिलॅक्स. पुन्हा आणखी एकदा परत श्वास घ्या. जाऊ द्या श्वास बाहेर. पोटात 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. आणखी एकदा 3दा करू. श्वास बाहेर. पोटात 1 2 3 4 5. रिलॅक्स. व्हेरी गुड. 3 वेळा अग्निसार क्रिया करू. श्वास घ्या, सोडून द्या. पोट भरभर आत बाहेर. दोन्ही हात एकदा गुडघ्यावरती. आपला भार गुडघ्यावर टाका. छान श्वास घ्या.
जाऊ द्या श्वास बाहेर. आता पोट मोकळं आहे त्याच स्थितीमध्ये आपल्याला पोट आत बाहेर करायचं. घेतलेली हवा फुफ्फुसातून बाहेर जातावर पोटावरचा दाब कमी होतो. त्याच कालावधीमध्ये आपण भरभर भरभर पोट आत बाहेर करतो. अग्निसार क्रिया. नियमित सराव असेल तर एका श्वासामध्ये 15 ते 20 वेळा होते. आणखी एकदा करू. पुन्हा छान श्वास घ्या. जाऊ द्या श्वास बाहेर, पोट आत बाहेर. रिलॅक्स. चला पाठीतून सरळ बसू. कपालभाती करायची. पाठ सरळ, मान सरळ. कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसा जे आपल्याला सहज शक्य होईल ते. आसन स्थिर असावं, सुखद असावं, त्यातच ताण नको. डोळे बंद, मन शांत. नियमित सराव असल्यामुळे तुम्ही आता सहजगत्या कुठल्याही सूचनांशिवाय करू शकता. पोट आत, श्वास बाहेर, पोट आत, श्वास बाहेर. सोपी क्रिया आहे. किमान 120 वेळा आपल्याला कपालभातीची आवर्तनं करायची आहेत. यालाच गतिमान पद्धतीने केलेला रेचक असं सुद्धा म्हणतात. रेचकात फक्त श्वास सोडणे, श्वास सोडणे. पोट आत, श्वास बाहेर, पोट आत, श्वास बाहेर. जर तुम्ही नव्याने क्लासला सुरुवात करणार असाल तर मी तुम्हाला असे सुचवेल की तुम्ही आधीचं पूर्ण सत्र बघावं. जे आपण नोव्हेंबरमध्ये घेतलेलं आहे ते सत्र पूर्ण बघावं, मगच या सत्राला सुरुवात करावी. एकसारख्या गतीने आपण पोटात लोटतो, श्वास बाहेर, पोटात, श्वास बाहेर. 120 आवर्तन. जर थकवा जाणवला तर थांबून घ्यायचे, पॉज घ्यायचा, पुन्हा परत सुरू करायचं. छातीवर दाब येत असेल तर समजून घ्यायचं आपलं काहीतरी चुकतंय. कपालभाती करताना फक्त पोटाला थकवा येतो. अदरवाईज श्वासाला कुठलाही ताण येत नाही, छातीवर दडपणही येत नाही. ज्यांना वजन कमी करायचं असतं ते सरावाने 120 ची 3 आवर्तनं घेऊन करू शकतात. जर सलग तुम्ही आता नियमित करताय त्यात शक्य नसेल तर तुम्ही इतर वेळेतही करू शकता, वेळ बदलून, पण रिकाम्या पोटी. रिलॅक्स. चला मानेपासून सुरुवात करू. वॉर्मअपला मान खाली, पाठ सरळ, मान सरळ. मान एकदा खाली घेतली, खांदे सैल सोडा, मागे. आपलं लक्ष ताण मिळणाऱ्या कंठाच्या स्नायूकडे. पुन्हा खाली. गळ्यामध्ये असलेली थायरॉइड ग्रंथी आपण दाब आणतो, निर्माण करतो आणि सैल सोडतो. मागे. रिलॅक्स. हळूहळू डावीकडे, समोर उजवीकडे, पुन्हा समोर डावीकडे. आपलं लक्ष मानेच्या विरुद्ध बाजूच्या स्नायूकडे. रिलॅक्स. दोन्ही हात समोर घेऊ, बोट 5 वेळा घट्ट बंद करू. 1 2 3 4 5. अंगठात फिस्ट 10 वेळा राऊंड करू. उलट दिशेने 10 वेळा. नेक्स्ट.
हात जवळ दूर. 12 ते 15 वेळा जाणीवपूर्वक हात जवळ दूर. रिलॅक्स. दोन्ही हात समोर, हात उलटे. 1. आपल्या लक्षात ताण मिळणाऱ्या हाताच्या स्नायूकडे. 2, 3, 4, 5. हात वर, पुन्हा हात उलटे. दंड कानाला, पोटसैल सोडा. 1, 2, 3, 4. उजवीकडे. 1, 2, 3, 4. विरुद्ध बाजूला. 1, 2, 3, 4. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडा. शोल्डर राऊंड करू 10 वेळा. उलट दिशेने. आधी आपण 10 ते 15 मिनिट प्राणायाम केले, त्यानंतर 15 मिनिट वॉर्मअप, मग सूर्यनमस्कार, शवासन आणि मग आसन. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही हात बाजूला, अर्धे समोर, हाफ राऊंड करू. उलट दिशेने 10 वेळा. रिलॅक्स. दोन्ही हात समोर घेऊ, मागे घेऊ. हात सरळ, खांदे सरळ. रिलॅक्स. दोन्ही हात बाजूला, फुल स्विंग करू. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास सोडा. दोन्ही पाय समोर, दोन्ही पायात अंतर, पाय आत बाहेर करू. दोन्ही पाय जवळ, पायाची बोटं समोरच्या बाजूने खाली. 1, 2. आपलं लक्ष पोटरीच्या समोरच्या स्नायूकडे. 3, 4, 5. पुन्हा बोट आपल्याकडे. 1, 2, 3, 4, 5. पुन्हा खाली, पुन्हा आपल्याकडे. राऊंड करू. उलट दिशेने. दोन्ही पाय जवळ घ्या, बटरफ्लाय करू. शरीर पाठीतून सरळ. दोन्ही हातांनी पाय होल्ड करायचे. सुरुवात इथे 5 ते 7 वेळा, थोडं स्लो. नंतर दोन्ही गुडघे दंडापर्यंत आणायचे, खाली जाऊ द्यायचे. वर खाली, वर खाली. जाणीवपूर्वक 15 ते 20 वेळा. पाय कमरेतून, खुब्यातून खाली वर. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ, दोन्ही हातांनी गुडघे खाली प्रेस करा. 1, 2. आपलं लक्ष मांडीच्या आतल्या स्नायूकडे. 3, पाठ सरळ. 4, 5. दोन्ही हात समोर घेऊ. कमरेतून थोडं समोर झुकायचंय. छान श्वास घ्या, जाऊ द्या हळूहळू खाली. 1. पुन्हा आपलं लक्ष मांडीच्या आतल्या स्नायूकडे. 2, 3, 4, 5. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. चला पाठीवर येऊ. पाठीवरच्या आसनांपासून सुरुवात करू. प्राथमिक स्थितीमध्ये योगाला सुरुवात करताना सुरुवातीला पाठीवरच्याच स्थितीत सुरुवात केली जाते, नंतर पोटावर आणि नंतर उभ्या कृती केल्या जातात. आपला क्रम तोच राहील. दोन्ही हात डोक्याच्या मागे, दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. दोन्ही गुडघे कटी संचालन करू. श्वास घ्या, दोन्ही गुडघे जाऊ द्या उजव्या बाजूला जमिनीवर.
1 2 3. आपलं लक्ष वळलेल्या कमरेकडे. 4 5. पुन्हा विरुद्ध बाजूला. 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पोटावर घेऊ. पाय फक्त गुडघ्यातून खालीवर करू. 1 2 10 काउंट पर्यंत खालीवर. 3 4 5 6. काय करतो आपण? गुडघ्यातून खालीवर. 7 8 9. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास. सुरुवात आपण आधी सोप्या कृतीपासून करतो, मग हळूहळू अवघड कृती. पुन्हा एक दीर्घ श्वास सोडा. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. पोटावरती थोडा ताण येणारी कृती. दोन्ही पायाने एकत्रितपणे सायकलिंग करू. श्वास घ्या. 1 2. आपलं लक्ष पोटाच्या स्नायूकडे. 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. उजवा पाय गुडघ्यात दुमडून जवळ येऊ. उजवा पाय 45 अंशाच्या कोनात वर 5 वेळा वर्तुळ काढू. श्वास घ्या. 1 2. मोठं वर्तुळ काढण्याचा प्रयत्न. 3 4 5. रिलॅक्स. दुसरा पाय. पुन्हा छान श्वास घ्या. पुन्हा पाय वर 5 वेळा वर्तुळ. 2 3 4 5. त्याच पायाने उलट दिशेने. 1 2 3 4 5. आधीच्या पायाने विरुद्ध बाजूने 5 वेळा वर्तुळ काढू. 1 2 3 4 5. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. दोन्ही गुडघे आतल्या बाजूला, पाय बाहेरच्या बाजूला. ज्यांनी आधीचं सत्र पूर्ण केले त्यांच्या लगेच लक्षात येईल. ज्यांचा नियमित सराव सुरू आहे त्यांचा. फक्त डावा पाय खाली घेऊ. काय केलं आपण? पाय बाहेर घेतलाय, गुडघा आता खाली जमिनीकडे खेचत आहोत. 1 2 3 4 5. दुसरा पाय. 1 2 3 4. रिलॅक्स. दीर्घ श्वास सोडा. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पोटावर घेऊ. दोन्ही पाय आपल्याला जमिनीला समांतर सरळ करायचे 10 ते 12 वेळा. पोटावरती पुन्हा ताण येणारी कृती आहे. छान श्वास घ्या. 1 पाय जमिनीला समांतर सरळ. पुन्हा जवळ. 2 3 4 5 6 7. पाय फार वर न्यायचे नाहीत, असे खालून जाऊ द्यायचे. 8 9 10 11 12. रिलॅक्स. आपण पोटावरचं फॅट कमी करण्यासाठीच्या कृती थोड्या वाढवणार आहोत. एक दीर्घ श्वास सोडा.
मान थोडी वर घ्यायची, दोन्ही हातांनी मांड्यांना सपोर्ट द्यायचा आहे, दोन्ही पाय 1 बाय 1 खाली वर करायचे. मान वर घ्या, छान श्वास घ्या. 1 2 3 4, श्वास कोंडून धरायचा नाही. 5 6 7 8 9, रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही हात डोक्याखाली, उजवा पाय आहे तसाच उजवीकडे जाऊ द्या, डावा त्याच्या शेजारी. बघा पुन्हा उजवा थोडा जातोय का उजवीकडे, डावा त्याच्या शेजारी. डोळे बंद, आपलं लक्ष विरुद्ध बाजूच्या कमरेच्या जोडावर. 1 2 3 4, विरुद्ध बाजूला. दोन्ही पाय हळूहळू विरुद्ध बाजूला. पुन्हा आपलं लक्ष कमरेच्या विरुद्ध बाजूच्या जोडावर. 1 2, साईडला जे टायर येतं ते कमी होतं. 3 4, रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. पुन्हा पोटावरती ताण येणारी कृती आहे उत्तान पादासनाची कृती. श्वास घेत दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात वर. 1 2, पायाची बोटं आपल्याकडे घ्यायची. 3 4, हळूहळू पाय 45 अंशाच्या कोनात. 1 2 3 4, रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही हात डोक्याखाली, हाताची बोटं एकमेकात टाकायची. पुन्हा पोटासाठी कृती आहे क्रॉस मध्ये ट्विस्टिंग करू. डावा पाय गुडघ्यात दुमडून जवळ, उजव्या हाताचा कोपर त्याला लावायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. चला, सूर्यनमस्कार करायचे तर आपल्याला. उजव्या कुशीवर वळत उठून उभे राहू. किमान 12 सूर्यनमस्कार करायचेच. ज्यांना अधिक घ्यायचे असतील त्यांना व्हिडिओ पॉज करून सुद्धा घेता येतील. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत. श्वास घेत हात वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6
7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 7 झालेत. 8, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 झालेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 12 झालेले आहेत. वेळेअभावी आपण व्हिडिओमध्ये 12च घेतो, पण तुम्ही जास्त करायचे असतील तर पॉज करा आणि पुढचे करा. शवासन घेऊ. दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास सोडू. मन शांत, संथ श्वसन. दोन्ही हात कमरेजवळ. मान उजवीकडे किंवा डावीकडे सैल सोडलेली. आपलं लक्ष पायाच्या बोटांकडे, अँकलकडे, गुडघ्याकडे. पायाची बोट, अँकल, गुडघे सैल सोडा, शिथिल करा. पुन्हा आपलं लक्ष कमरेच्या स्नायूकडे. कमरेपासून दोन्ही पाय सैल, शिथिल, रिलॅक्स. कमरेचा जोड सैल सोडायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. कमरेचा जोड सैल. हळुवारपणे प्रत्येक वेळी श्वास भरून घ्यायचा, अगदी सहज नकळत सोडायचा आणि मनात विचार आणायचा की आपण पाय सैल सोडत आहोत, गुडघे सैल सोडत आहोत. सूचनेप्रमाणे स्नायू सैल सोडले की आपोआप शवासन व्यवस्थित होतं. संपूर्ण पाठ रिलॅक्स. शरीराची कुठलीही हालचाल नाही. मन शांत, संथ श्वसन. मुख्य पोटाचा भाग सैल सोडा. हळुवारपणे नकळत एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मुख्य पोट सैल, शिथिल. दोन्ही हात, बरगड्या, खांदे रिलॅक्स, सैल सोडलेले, शिथिल केलेले. मानेचे स्नायू, चेहरा, चेहऱ्याचे स्नायू सैल सोडा, शिथिल करा. डोक्यापासून पायापर्यंत सगळं शरीर सैल. कुठल्याही स्नायूवरती नियंत्रण नाही. एकदा दीर्घ श्वास सोडा.
आपल्याला शवासन सोडायचं आहे. पुन्हा श्वास घ्या, सोडून द्या. श्वास घे, दोन्ही पाय जवळ घ्या, डोळे उघडायचे. एक पाद पवन मुक्तासनापासून सुरुवात करू. उजवा पाय गुडघ्यात दुमडून पोटावर घ्यायचा आहे. दोन्ही हाताने पायाला घट्ट मिठी मारायची. पायाच्या मांडीचा भाग पोटावर छान प्रेस होऊ द्यायचा. पोट सैल सोडा. श्वास घ्या, श्वास सोडत जाऊ द्या डोकंवर. 1, डोकं गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. 2, तुम्ही आता मागील सत्र पूर्ण केलेलं असल्यामुळे नक्कीच लावू शकता. 3, 4, 5. अगदीच शक्य नसेल तर जेवढं जमेल तेवढं. दुसरा पाय पुन्हा गुडघ्यात दुमडून जवळ. श्वास सोडत जाऊ द्या डोकंवर. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. जोडासन करू. सेतुबंधासन. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ, दोन्ही हात कमरेजवळ. श्वास घेत कमरेचा भाग वर घ्यायचा आहे. दोन्ही हातांनी कमरेला आधार द्यायचा आहे. श्वास घ्या, कमरेचा भाग वर, दोन्ही हातांनी कमरेला आधार द्यायचा आहे. दोन्ही गुडघे जवळ ठेवा, गुडघ्यात अंतर नको. 1, 2. आपलं लक्ष वळलेल्या कमरेकडे, ताण येणाऱ्या मांडीच्या खालच्या स्नायूकडे, बैठकीकडे. 3, 4, 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडून द्या. त्यालाच जोडासन करू. शरीर आपण उलगडून घेतलं होतं, आता दुमडून घेऊ. द्विपाद पवन मुक्तासन. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. पुन्हा छान श्वास घ्या, श्वास सोडत जाऊ द्या डोकंवर. 1, पोट सैल सोडा. 2, डोकं गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. 3, 4, 5. एक दीर्घ श्वास सोडून द्या. यात आसनाचा होल्डिंगचा कालावधी वाढेल आणि आसन परिपूर्णरित्या घेण्याचा प्रयत्न राहील. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. कंधारासन करू. दोन्ही हात कमरेजवळ. श्वास घेत कमरेचा भाग वर, दोन्ही हातांनी खालून टाचा पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आता जाणीवपूर्वक टाचा पकडायच्या आहेत. 1, कमरेचा भाग व्यवस्थित वर घेतलेला. 2, आपलं लक्ष मांडीच्या खालच्या स्नायूकडे, बैठकीकडे. 3, संथ श्वसन. 4, 5, 6. रिलॅक्स. आसनाची इंटेन्सिटी आणि होल्डिंग हळूहळू वाढत जाईल. पुन्हा एक दीर्घ श्वास सोडा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ, दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. अर्ध चक्रासन करू. श्वास घेत कमरेचा भाग वर घ्या, दोन्ही पाय जवळ ठेवा. उजवा पाय डाव्या गुडघ्याच्या रेषेत 45 अंशाच्या कोनात वर. 1, आपलं लक्ष डाव्या दुमडलेल्या पायाकडे. 2, पाय 45 अंशाच्या कोनात. 3, 4. रिलॅक्स. पुन्हा दीर्घ श्वास सोडा. श्वास घेत कमरेचा भाग वर, दुसरा पाय वर. 1, 45 अंशाच्या कोनात. 2, 3, 4, 5. रिलॅक्स. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. एक दीर्घ श्वास सोडून द्या. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. डावा पाय गुडघ्यात दुमडून जवळ. डावा पाय 90 अंशाच्या कोनात वर. कटी वक्रासन करू. श्वास घ्या,
श्वास सोडत डावा पाय कंबर वळून उजव्या बाजूला जमिनीवर. पाय जमिनीवर रेस्ट झालाय. खालचा पाय सरळ करा. उजवा हात उचलून डाव्या खांद्यावर. कमरेतून शरीर सरळ. 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडा. विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. दुसरा पाय 90 अंशाच्या कोनात वर. छान श्वास घ्या. जाऊ द्या हळूहळू विरुद्ध बाजूला. खालचा पाय सरळ ठेवा. पाय व्यवस्थित जमिनीवर टेकलाय. टाच टेकली. पाय गुडघ्यातून सैल सोडा. हात विरुद्ध खांद्यावर. 1 डोळे बंद. 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळच. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. परिवर्तनासन करू. दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात वर घ्या. छान श्वास घ्या. जाऊ द्या हळूहळू पाय विरुद्ध बाजूला. उजवीकडे. पाय व्यवस्थित रेस्ट झालेत. आता हात विरुद्ध बाजूला खांद्यावर. 1 2 मान आपली विरुद्ध बाजूला. 3 जिकडे पाय आहेत त्याच्या उलट. 4 पाय दुमडून जवळ घ्या. 5 दोन्ही पाय पुन्हा 90 अंशाच्या कोनात. छान श्वास घ्या. जाऊ द्या. 1 हात विरुद्ध बाजूला. 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडा. ऊर्ध्व शलभासन करू. जानुभालासन. ठीक आहे. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचे. दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात वर. दोन्ही हात गुडघ्याकडे. पायाच्या बोटांकडे बघा. दोन्ही हाताची बोट लागतात का पायाच्या बोटांना. 1 2 मानवर. 3 आपलं लक्ष पोटाच्या स्नायूकडे. 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडून द्या. द्रोणासन करू. पोटावरचीच कृती आहे. आधीच्या कृतीत पोटावर ताण आला होता. आता पुन्हा येईल. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. ज्याला स्वतःबद्दल खात्री असेल त्यानेच अवघड आसनं करायचे. श्वास घेत दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात. हळूहळू पाय खाली. दोन्ही हात बाजूला. 1 गुडघ्याच्या बाजूला. 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. उजव्या कुशीवर वळत उठून बसू. चला ध्यान करू. पुन्हा कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसायचे. पद्मासन, वज्रासन, सुखासन किंवा साधी मांडी. डोळे बंद. मन शांत. खांदे सैल सोडा. अवघड आसनं आता तुम्ही करू शकाल. कारण आधीचा जवळजवळ 4 महिन्याचा सराव तुमच्याकडे संचित म्हणून आहे. त्या सरावाच्या आधारावर तुम्हाला आता इथून पुढे अवघड आसनं करता येतील.
कुठली इंजुरी होणार नाही त्याची चिंता करू नका. उन्हाळ्याचे दिवस असतील तर पाणी व्यवस्थित भरपूर घ्यायचं, त्यामुळे क्रॅम्प येणार नाहीत. प्रार्थना घेऊ. एक दीर्घ श्वास घ्या. दुर्गे स्मृता हरिषभीतम अशेष जंतोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि दारिद्र्य दुःखहारिणी का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्धचित्त सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शांति शांति शांति. चला थांबून